मी होलगुंडे पेढी मुंबई महानगरपालिका आयोजित ऑनलाईन शिक्षण सर्वांसाठी या उपक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आता सुविचार आपण पाहूया। अन्यायाविरुद्ध दिलेला लढा म्हणजे बंड होय। मित्रांनो, हे बंड जेव्हा यशस्वी होतं तेव्हा त्याला स्वातंत्र्य लढा असं म्हणतात। जरी आपलं हे बंड यशस्वी झालं नाही तरी लोकमान्य टिळकांनी या बंडाला 1857चं स्वातंत्र्य युद्ध असं नाव दिलं। त्या स्वातंत्र्य युद्धाबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे। आता 15 तारखेला आपण आपला स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत। तर स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे याचाच अर्थ आपण स्वातंत्र्यात नव्हतो, आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं। इसवी सन 1600 मध्ये इंग्रज भारतात आले। सुरुवातीला त्यांचा उद्देश फक्त व्यापार करण्याचा होता, पण इथे असलेल्या राजांमुळे त्यांचा व्यापार सुरक्षित होईल की नाही याची त्यांना खात्री नव्हती आणि म्हणून त्यांनी या देशाच्या राजकारणात हस्तक्षेप करायला सुरुवात केली आणि हळूहळू एक एक प्रदेश ताब्यात घ्यायला सुरुवात केली। 1600 ते 1757 या काळात त्यांनी भारताच्या राजकारणात हस्तक्षेप करायला सुरुवात केली नव्हती, पण 1757 ला बंगालच्या प्रांतात त्यांनी हस्तक्षेप करायला सुरुवात केली आणि प्लासीची लढाई होऊन बंगालचा प्रांत इंग्रजांकडे गेला आणि मग 1757 ते 1856 पर्यंत जवळजवळ त्यांनी संपूर्ण भारत आपल्या ताब्यात घेतला। भारतावर आपली पकड मजबूत केल्यानंतर त्यांनी भारतीयांचं आर्थिक शोषण करायला सुरुवात केली, म्हणजे आपल्या देशाचा जास्तीत जास्त फायदा व्हावा या उद्देशाने त्यांनी भारतीय वसाहतीची मोठ्या प्रमाणात लूट सुरू केली आणि या काळात ही लूट करताना त्यांच्याकडून भारतीयांवर अनेक प्रकारे, म्हणजे आपण असं म्हणूया, साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करून त्यांनी भारतावर आपली पकड मजबूत केली। ही पकड मजबूत करत असतानाच जेव्हा लोकांवर अन्याय झाला आणि अन्यायाची परिसीमा झाली तेव्हा मात्र लोकांनी हळूहळू या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतर घडलं ते 1857चं मोठं युद्ध। जरी ते सफल नाही झालं तरी भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीत त्या युद्धाचा सिंहाचा वाटा आहे। आता आपण 1857च्या उठाव सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काही व्हिडिओ क्लिप्स ऐकवतो। मित्रांनो, तुम्ही तो आवाज कोणाचा आहे ते ओळखायचं आहे। आधी लगीन गोंडानेचं आणि मग माझ्या रायबाचं। ऐकला आवाज हा मित्रांनो? हो। सांगा बरं, हा आवाज कोणाचा आहे? तानाजी मालुसरे। शाबास, व्हेरी गुड। म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली
त्या स्थापनेत तानाजींचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून त्यांच्या मुलाचं लग्न टाकून ते कोंढाणा किल्ला घ्यायला गेले आणि ते त्या ठिकाणी त्यांना वीर मरण आलं. पुढचा आवाज आहे का? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शाबास. लोकमान्य टिळक. त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात. त्यांनीच भारतामध्ये राजकीय जागृती केली आणि मग ती राजकीय जागृती पुढे स्वातंत्र्य लढ्यात कन्वर्ट केली किंवा बदलली ती गांधीजींनी. पुढचा आवाज आहे का? मेरे प्यारे भाई और बहनों, जय हिंद. आप लोग आजादी चाहते हो ना? हाँ, मैं दूंगा आजादी. उसके लिए पहले तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. चला, हा आवाज कोणाचा आहे? स्वामी विवेकानंद. हा पुन्हा एकदा बरोबर, नेताजी सुभाषचंद्र बोस. हा, आता आणखीन एक आवाज ऐकूया. सुनो अंग्रेजों, मेरी जीते जी मेरी झांसी नहीं दूंगी, कभी नहीं दूंगी. झांसी की राणी. राणी लक्ष्मीबाई. झाशीची राणी. राणी लक्ष्मीबाई. हो हो, झाशीची लक्ष्मीबाई. यस यस मित्रांनो, झाशीची राणी या युद्धात लढली आणि तिला वीर मरण आलं. मग अशा या 1857च्या उठावाचीच माहिती आपण घेणार आहोत. पण 1857च्या उठावापूर्वी अनेक लहान लहान उठाव झाले, छोटे मोठे उठाव झाले. इंग्रजांनी ते उठाव दडपले. उठाव जरी दडपले तरी त्या उठावातील आग धुमसत राहिली आणि तिचा वनवा पेटला 1857. मग 1857 पूर्वी जे उठाव झाले त्याची आपण माहिती घेऊया. आपण इथे लिहिलंय बघा, पाईकांचा उठाव. अठराशे 3 मध्ये इंग्रजांनी ओडिसा जिंकलं, पाईकांच्या जमिनी घेतल्या. परिणामी 1857 मध्ये पाईकांनी बंड केलं. मित्रांनो, पाईक म्हणजे काय आधी ते समजून घेऊया. जसे तुम्हाला शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे राजे होते हे माहित आहे, तसे ओरिसा या राज्यामध्ये पण काही राजे होते. त्या राजांकडे जे सैनिक असायचे त्यांना खडे सैनिक म्हणायचे. आता हे खडे सैनिक म्हणजे काय, तर हे सैनिक जेव्हा युद्ध नसतं तेव्हा ते आपापल्या घरी आपापली कामं करत असतात, शेतीची कामं वगैरे. पण जेव्हा युद्ध होईल तेव्हा राजा त्यांना बोलवायचा युद्धासाठी. ते युद्धासाठी यायचे, लढायचे आणि लढल्यानंतर पुन्हा आपल्या कामाला जायचे. तर अशा लोकांना राजांनी काही जमिनी दिल्या होत्या कसण्यासाठी. त्या जमिनी दिल्या होत्या आणि म्हणूनच त्यांना पाईक हे नाव पडलं. अशा पाईकांचा या ठिकाणी उठाव घडला. त्याचं कारण इंग्रजांनी ओरिसा हे राज्य जिंकलं आणि त्यामुळं त्या ठिकाणच्या राजांची सत्ता नष्ट झाली. परिणामी पाईकांच्या जमिनी इंग्रजांनी काढून घेतल्या आणि म्हणून पाईकांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. इंग्रजांनी अतिशय क्रूरपणे तो उठाव दडपून टाकला. पुढचा उठाव पाहूया, संन्याशी
व फकीरांचा उठाव. आता तुम्ही म्हणाल मित्रांनो, संन्यासी म्हणजे साधू, मग त्यांनी कसा उठाव केला? आता मुस्लिम साधू असतो, आपण त्याला फकीर म्हणतो, आणि इतर धर्मीयांच्या साधूंना, आपण हिंदू धर्मीयांच्या साधूंना संन्यासी म्हणतो. मग यांनी का उठाव केला? तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो, की बंगालमध्ये जे जमीनदार होते, त्या जमीनदारांकडून हे संन्यासी व साधू धार्मिक स्थळांना, तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी एक ठराविक प्रकारची वर्गणी घ्यायचे, पैसे घ्यायचे. जमीनदार पण त्यांना त्या जमिनी वर्गणी द्यायचे, पैसे द्यायचे. पण पुढे काय झालं? बंगालमध्ये प्लासीची लढाई झाली, बक्सारची लढाई झाली. या दोन्ही लढाईमध्ये इंग्रज जिंकले आणि त्यांनी त्या ठिकाणी शेतसारा हा नव्या पद्धतीने सुरू केला, रोखीने. शेतसारा रोखीने वसूल केल्यामुळं शेतकऱ्यांची दुर्दशा झाली. शेतकऱ्यांची दुर्दशा झाल्यामुळे जमीनदारांकडे पैसा नाही आला, आणि म्हणून त्यांनी संन्याशांना आणि साधूंना ती वर्गणी, ती मदत देणं बंद केलं. आणि म्हणून या संन्याशांनी आणि या फकीरांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. तोही उठाव इंग्रजांनी मोडून काढला. आता आपण जाऊया आपल्या महाराष्ट्रामध्ये. उमाजी नाईक. हे पहिलं चित्र दिसतंय ना वरचं, उमाजी नाईकांचं. दिसलं का मित्रांनो? आपल्या पुस्तकात पण त्यांचं चित्र आहे बघा, उजव्या कोपऱ्याला त्या तक्त्यामध्ये उमाजी नाईक दिसत आहे. हो सर, दिसला. व्हेरी गुड, शाबास मित्रा. हो सर, दिसलं. हो हो, आता मी बोलतो उमाजी नाईकांबद्दल मित्रांनो. हे उमाजी नाईक पुरंदर जवळ आपला जो पुरंदरचा किल्ला आहे, त्याच्या बाजूला दुसरा एक किल्ला आहे वज्रगड. या दोन किल्ल्यांची सुरक्षा करण्यासाठी तेथील राजांनी ते काम या उमाजी नाईकांच्या वडिलांकडे दिले होतं. त्यांच्या वडिलांचं नाव दादोजी खोमने. आता तुम्हाला प्रश्न पडला असणार ना, उमाजी यांचं आडनाव नाईक आणि वडिलांचं आडनाव खोमने कसं? तसं नाही मित्रांनो. उमाजी नाईक ही त्यांना मिळालेली पदवी आहे. खोमने हे त्यांचं आडनाव. पुरंदर किल्ला आणि वज्रगड यांच्या रक्षणाची जबाबदारी दिली, आणि ती जबाबदारी देताना त्यांच्या वडिलांना नाईक ही पदवी दिली, आणि म्हणून लोक त्यांना उमाजी नाईक म्हणून ओळखू लागले. पुढे 1818 मध्ये इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला, आणि दुसरे बाजीराव पेशवे यांनी इंग्रजांचं मांडलिकत्व पत्करलं. त्यामुळे पेशव्यांनी उमाजी नाईकच्या वडिलांकडून वज्रगड आणि पुरंदर किल्ला या किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी काढून घेतली. परिणाम काय झाला? त्या किल्ल्याच्या रक्षणासाठी असणारी जी संपूर्ण रामोसी जमात आहे ती बेकार झाली. बेकार म्हणजे बेरोजगार. त्यांच्या नोकऱ्या गेल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली. मित्रांनो, ही रामोसी जमात आहे ना, फार कणखर, धीट, शूर असतात. त्यांचं जे हत्यार आहे लढण्याचं ते हे आहे कुऱ्हाड.
ही अशा प्रकारची कुऱ्हाड हातामध्ये घेऊन ते लढत असे. आपण जुने मराठी चित्रपट पाहिले तर ती ही जमात कोल्हापुरी चपला, मिशी, फेटा, पगडी बांधलेले. मग हे असे रामोशी बेकार झाल्यामुळे उमाजी नायकांनी इंग्रजांविरुद्ध लढाई सुरू केली. उमाजी नायकांची लढाई करण्याची पद्धत ही शिवाजी महाराजांची होती, कारण ते शिवाजी महाराजांना आपले गुरु मानायचे. माहितीये का शत्रूशी लढण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोणती पद्धत वापरली होती? गोरीला वार, गनिमी कावा. मग ह्या गनिमी काव्याने उमाजी नायकांनी या इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. अहो त्याच्यावर मोठं इनाम ठेवलं होतं, बक्षीस ठेवलं होतं की जो कोणी उमाजी नायकांना पकडून देईल किंवा त्याचा पत्ता सांगेल त्याला बक्षीस देईल. उमाजी नाईक नाही सापडले, पण शेवटी फितुरीमुळे ते सापडले गेले आणि इंग्रजांनी त्यांना 3 फेब्रुवारी 1832 ला फासावर लटकवले. उमाजी नायकानंतर आपण जातो आदिवासींचा लढा. आदिवासींनी देखील इंग्रजांच्या विरुद्ध प्रचंड लढा दिला. आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की आदिवासी का लढले? तर इंग्रजांची सत्ता आल्यानंतर त्यांनी काय केलं, जंगल विषयक कायदा केला आणि आदिवासी लोकांना जंगलात जाण्यापासून मज्जाव केला, म्हणजे बंदी घातली. आता सांगा मित्रांनो, आदिवासींचं सर्व जीवनच हे जंगलाशी जोडलेलं असतं. जंगलामध्ये मिळणारी औषधी वनस्पती, मध, मेण, लाख, डिंक, सुका लाकूड फाटा हे गोळा करून त्यांचा उदरनिर्वाह करत असत. मग इंग्रजांनी त्यांच्या पोटावरच लाथ मारली आणि त्यामुळे या आदिवासींनी इंग्रजी सत्तेला मोठं आव्हान दिलं. बिहार, छोटा नागपूर, ओडिसा, महाराष्ट्र अशा अनेक प्रांतातून भिल्ल, गोंड, कोलाम, कोळी, रामोशी, गडकरी या सर्वांनी इंग्रजांविरुद्ध लढे दिले आणि हेही लढे इंग्रजांनी चिरडून टाकले. आता सामान्य जनता तर ती इंग्रजांवर चिडलेलीच होती, कारण भारतीय जनतेला सुख सोयी देण्याबाबत इंग्रज उदासीन होते. त्यांनी कसल्याही प्रकारच्या सुखसोयी सुरुवातीला दिल्या नाहीत. इतकंच नाही तर मिठावर कर लादला. त्यानंतर शेतसारा रोखीने वसूल केला, शेतकरी कर्जबाजारी झाले. या सर्वांमुळे सामान्य जनता देखील इंग्रजांविरुद्ध चिडून उठली होती. आता त्यात भर पडली होती ती
हिंदी सैनिकांची. इंग्रज जरी परदेशातून आपल्या देशावर राज्य करायला आले असले तरी येताना त्यांनी त्यांच्या देशातून भरपूर कमी सैन्य आणलं. माहितीये, इंग्रजांचं भारतामध्ये जवळजवळ 48,000 सैन्य होतं. आणि 48,000 सैन्य म्हणजे ब्रिटिश सैन्य. त्यांच्या पदरी भारतीय सैन्य जे जन्माने भारतीय आहेत जवळजवळ 2,15,000 होतं. हे हिंदी सैनिक जरी इंग्रजांची नोकरी करत असेल तरी इंग्रज त्यांना भेदभावाची वागणूक देत. नोकरीतील वरची पद ही त्यांना मिळत नसत. इंग्रजी सैनिकांच्या मानाने पगारही कमी असे आणि त्यामुळे हे हिंदी सैनिक देखील इंग्रजांविरुद्ध चिडून उठले. मित्रांनो, 1857च्या पूर्वीचे हे काही आपण लढे पाहिले. हे लढे इंग्रजांनी अतिशय क्रूरपणे चिरडून व दडपून टाकले. आता ह्या लढ्यांमध्ये भारतीयांना यश का नाही आलं तर त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे हे लढे स्थानिक स्वरूपाचे होते, एकाकी होते. म्हणजे आपण समजून घेऊया, मुंबईच्या लोकांनी जेव्हा बंड केलं तेव्हा इतर ठिकाणच्या लोकांनी यांना मदत केली नाही. मग इंग्रजांना असे लढे चिरडून टाकण्यात जास्त कष्ट पडले नाही आणि म्हणून त्यांनी हे स्थानिक लढे चिरडून टाकले. मग हे एकत्रित का नाही आले? म्हणजे मुंबईवाल्यांनी जेव्हा लढा पुकारला त्यावेळेला त्यांच्या मदतीला पुणे, सातारा, सांगली, रत्नागिरी या ठिकाणच्या लोकांनी यायला पाहिजे मदतीला, पण ते आले नाही. कारण प्रत्येक या उठावाची किंवा उठावात भाग घेणाऱ्या लोकांची कारणं वेगळी होती. आणि तो काळ असा होता की भारत अखंड आहे अशी भावना लोकांच्या मध्ये निर्माण झाली नव्हती आणि म्हणून त्यांनी हे उठाव चिरडून टाकले. आता हे उठाव जरी दडपले मुलांनो तरी ते नष्ट नाही झाले. त्या उठावाची आग धुमसत राहिली आणि 1857ला त्या आगीचा मोठा वणवा पेटला, मोठा उठाव झाला. आपण म्हणूया जवळजवळ संपूर्ण भारतभर उठाव झाला. काही वेळ इंग्रजांना समजलंच नाही काय होतंय. त्यांना असं वाटायला लागलं होतं की आता आपली सत्ता संपली, आपण जाणार. पण त्यांचं नियोजन आणि त्यांची आधुनिक शस्त्र, त्यांच्या वेगवान हालचाली यांनी तो उठाव दडपला. त्याचे परिणाम काय झाले ते आपण नंतर पाहणार आहोत. आपण जाऊया या उठावाच्या कारणांकडे. 1857चा हा जो उठाव झालेला आहे तो उठाव का झाला ते आपण पाहूया. उठावाचं पहिलं कारण आहे आर्थिक कारण. अर्थ म्हणजे पैसा. मुळात इंग्रज या देशात आलेच होते ते आपल्या देशाचा जास्तीत जास्त आर्थिक फायदा करण्यासाठी. आणि म्हणून त्यांची धोरणं इंग्रजांनाच फायदा कसा होईल अशी होती. इंग्रजांपूर्वी आपल्या भारत देशामध्ये जे हस्त व्यवसाय होते हा व्यवसाय फार भरभराटीला आला होता आणि अत्यंत उच्च दर्जाचा होता. आपल्या देशातून परदेशात कापड निर्यात व्हायचं. उदाहरणार्थ ढाका याची मलमल जगात प्रसिद्ध होती. हस्तिदंत, काचेच्या वस्तू परदेशात जायच्या. पण इंग्रजांनी ही निर्यात थांबवण्यासाठी निर्यात कर वाढवला. निर्यात कर वाढवला आणि त्यामुळे
भारतातून परदेशात जाणारी निर्यात थांबली आणि हे कारागीर बेकार बेरोजगार झाले म्हणून. दुसरा घटक आहे तो शेतकरी. आपली शेती ही पावसाच्या पाण्यावर असते, त्यामुळे या ठिकाणी पाऊस आला तर शेतात पीक येईल. इंग्रजांनी त्यांचं धोरण कसं होतं, जसे शिवाजी महाराज आपल्या रयतेकडून शेत सारा घ्यायचे. हिंदी सिनेमा बघितलं तुम्ही, लगान, कसे लगान घ्यायचे. पण जर दुष्काळ पडला तर हेच शिवाजी महाराज शेत सारा माफ करून उलट त्यांच्या कोठारामध्ये असणारं धान्य रयतेला द्यायचे, कारण रयत जगली पाहिजे. इंग्रजांचं धोरण याच्या अगदी उलट होतं. शेत सारा सक्तीने आणि रोखीने वसूल केला. शेतकरी सांगायचा, साहेब पाऊस नाही पडला, पाऊस नाही पडल्यामुळं पीक नाही आलं, आणि पीक नाही आलं म्हणून आम्ही तुम्हाला शेत सारा नाही देऊ शकत. इंग्रजांचं धोरण कसं होतं, सक्तीचं. काही माहित नाही, शेत सारा भर म्हणजे भर. मग ती गोठ्यातली गाय विक, बैल विक, घरातले दागिने विक, शेत गहाण ठेव, नाहीतर शेत विक, पण शेत सारा भरलाच पाहिजे. शेतकरी कर्जबाजारी झाला होता. इंग्रजांपूर्वी गावं ही स्वावलंबी होती. गावात 12 बलुतेदार होते. गावातल्या गरजा त्या गावातच भागवल्या जायच्या. पण इंग्रजांनी त्यांचं धोरण बदलल्यामुळे स्वावलंबी गाव परावलंबी झालं, तर परिणामी बेरोजगारी वाढली. त्यामुळे हा सर्व समाज, कारागीर, शेतकरी, सामान्य जनता निराश का होती, तर बऱ्याच वेळा दुष्काळ पडायचा. दुष्काळ पडला की शेतकऱ्यांना, सामान्य जनतेला खाण्यासाठी काही नसायचं. सरकारकडून काही योजना नाही. आता बघा बरं, आपल्याकडे कोरोनामुळे आपल्याकडे लॉकडाऊन आहे. हजारो लाखो कुटुंब घरी बसून आहेत, पण सरकार मोफत धान्य देतं ना, जगवतं ना आपल्याला. तसं इंग्रजांनी काही केलं नाही, आणि म्हणून जनता ही इंग्रजांवर नाराज होती. आणि जेव्हा उठाव सुरुवात झाला तेव्हा जनतेने या उठावात भाग घेतला. मित्रांनो, दुसरं कारण आहे सामाजिक कारण. इथे आपण असं काय म्हणूया की इंग्रजांनी काही समाज सुधारणा घडवल्या, काही कायदे केले, पण भारतीय लोकांना त्या गोष्टी आवडल्या नाही. कारण भारतीयांना तो आपल्या धर्मातील, आपल्या पंथातील हस्तक्षेप आहे असं वाटलं, आणि म्हणून समाज त्यांच्यावर नाराज होता. एक दोन सुधारणा माहिती असतात आपल्याला. उदाहरणार्थ, इंग्रजांनी सती प्रथा बंद केली. नवरा मेल्यानंतर त्या स्त्रीला नवऱ्याबरोबर जाळलं जायचं, अशी होती ही सती प्रथा. इंग्रजांनी ही प्रथा बंद केली. खरं तर हे चांगलं केलं, पण भारतीयांना असं वाटलं की आमचे निर्णय आम्ही घेऊ, तुम्ही कशाला निर्णय घेताय. त्यांनी विधवा विवाह कायदा पास केला. अशा सामाजिक सुधारणा इंग्रजांनी घडवल्या, त्या भारतीयांना नाही रुचल्या की आमच्या धर्मात तुम्ही हस्तक्षेप करताय, आणि म्हणून तो समाज घटकही नाराज होता. आणि जेव्हा उठावाला सुरुवात झाली तेव्हा या समाज घटकानेही आपापल्या पद्धतीने, आपापल्या परीने या उठावात सहभाग घेतला. राजकीय कारण. आता राजकीय कारण म्हणजे काय? आता इथे आपण
राणी लक्ष्मीबाईंचं उदाहरण घेऊया. राणी लक्ष्मीबाई या झाशीला राज्य करायच्या. मित्रांनो, झाशी कुठे आहे माहितीये? मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांच्या जवळ. या राणी लक्ष्मीबाई यांचे पती लवकर वारले आणि राज्यकारभार जबाबदारी लक्ष्मीबाईंवर आली. त्यांना स्वतःचा पुत्र नव्हता, म्हणजे स्वतःचा मुलगा नव्हता, आणि म्हणून त्यांनी मुलगा दत्तक घेतला. आता दत्तक म्हणजे काय? ही प्रथा पूर्वी होती की एखाद्या जोडप्याला मूल होत नसेल तर ते दुसऱ्याचं मूल घ्यायचं लहानपणीच, भावाचं वगैरे, त्याला दत्तक घेणे म्हणतात. मग राणी लक्ष्मीबाईंनी मुलगा दत्तक घेतला आणि तिच्या नावाने राज्यकारभार सुरू केला. त्यावेळेला इंग्रजांचे व्हाईसरॉय हे लॉर्ड डलहौसी होते. यांनी काय केलं? भारतातील जास्तीत जास्त प्रदेशावर आपला अंमल सुरू व्हावा म्हणून त्यांनी संस्थाने खालसा करण्याचं धोरण सुरू केलं. आता संस्थाने म्हणजे काय? तर पूर्वीचे जे राजे होते आणि त्यांचं राज्य होतं त्यालाच संस्थान हे नाव पडलं. म्हणजे जे राजे इंग्रजांशी जुळून घेतात, इंग्रजांचं ऐकतात, इंग्रजांचं मांडलिकत्व पत्करतात, त्यांना संस्थानिक म्हणतात आणि त्यांच्या राज्याला संस्थान म्हणतात. ही संस्थानं ही पुढे इंग्रजांनी खालसा केली म्हणजे नष्ट केली. आणि त्यासाठी या डलहौसीनी एक कायदा पास केला होता ब्रिटिश पार्लमेंटमध्ये, दत्तक वारस नामंजूर. आणि त्यामुळे राणी लक्ष्मीबाईला स्वतःचा मुलगा नसल्यामुळे तिच्याकडे निरोप पाठवला गेला की तुम्हाला स्वतःचा मुलगा नसल्यामुळे तुम्हाला राज्य करता येणार नाही, तुमचं राज्य इंग्रज सरकार चालवेल. तेव्हा ती राणी बिजली सारखी कडाडली, मेरे जीते जी मैं झांसी नहीं दूंगी. आणि मग तिने या उठावात भाग घेतला. मग फक्त राणी लक्ष्मीबाईचंच राज्य त्यांनी खालसा केलं का? नाही. सातारा, उदयपूर, जयपूर, संबळपूर, नागपूर अशी अनेक ठिकाणची राज्य दत्तक वारस विधान नामंजूर कारण सांगून खालसा केली. अब इतकंच काय तर दुसऱ्या बाजीराव पेशव्याला त्यांनी मांडलिकत्व पत्करायला लावलं. त्याचं राज्य घेऊन त्याला तनखा दिला, तनखा म्हणजे पगार, आणि त्या राज्यातून दूर कानपूरला नेऊन ठेवलं. म्हणजे काहींचं राज्य घेतलं, त्यांना तनखा सुरू केला. राणी लक्ष्मीबाईला पण तनखा, 5,000 रुपये तनखा मिळेल तुला. त्यावेळेचे 5,000 खूप होते, तिने नाकारलं ते. आणखीन एक राज्य आहे अयोध्या. अयोध्येला बेगम हजरत महल राज्य करत होती. तिला राज्यकारभार करता येत नाही, तिच्या राज्यकारभारात की तिच्या राज्यात गोंधळ माजला आहे हे कारण सांगून तिचंही राज्य त्यांनी काढून घेतलं. म्हणजे अशा प्रकारे दत्तक वारस विधान नामंजूर आणि गैरकारभार चालला ही कारण सांगून डलहौसीने ही संस्थान खालसा केली. आता मला सांगा, एखाद्या राजाचं राज्यच काढून घेतलं, काय करेल तो? नमस्कार करेल तो? उठाव सुरू होईल तेव्हा तो उठावात भाग घेईल, आणि तेच घडलं. आणि म्हणून ती राजकीय कारणामध्ये येतात. आता हिंदी सैनिकांचं आपण थोड्या वेळ ऐकलं होतं की हिंदी सैनिकांना
इंग्रजी सैनिकांबरोबर समान वागणूक मिळत नसे. त्यांना वरची पद, प्रमोशन, बढती नव्हतीच मुळे. आला तेव्हाही सैनिक आणि रिटायर होणार तेव्हाही सैनिक. पगारही इंग्रजी सैनिकांना जास्त. आणि हिंदी सैनिक आहे, आमची नोकरी करतो, तुम्ही आमचे गुलाम आहात म्हणून नेहमी तुच्छतेने वागवायचे. हे यू ब्लॅक इंडियन गो देअर असे चिडवायचे, असे हिनवायचे. आणि सैनिकांच्या मनामध्ये हा असंतोष हा धुमसत राहिला. आणि मित्रांनो, त्या उठावाचा स्फोट झाला ते पुढचं कारण, आणि ते कारण आहे तात्कालिक कारण. डन स्पीकिंग. बरोबर, किती वेळ घ्यायचं, वेळ काही. तात्कालिक कारण म्हणजे काय, तर ज्या क्षणापासून उठावाला सुरुवात झाली ते तात्कालिक कारण. हे कारण होतं, इंग्रजांनी 1856 ला नवीन बंदुका आणल्या होत्या. एनफिल्ड बंदुका. त्या बंदुका त्या अशा असायच्या, दिसतात तुम्हाला? हो सर. ह्या बंदुका आपल्याला पाहायला मिळत नाही, पण ह्या बंदुका इंग्रजांनी आणल्या होत्या, लांब पल्ल्याच्या, म्हणजे दूरवर निशाणा साधेल अशा त्या बंदुका होत्या. या बंदुकीमध्ये जी गोळी बसते ना, जी गोळी भरली जाते त्याला मित्रांनो काडतूस म्हणतात. आणि हे काडतूस असं दाताने तोडून त्या बंदुकीत भरायचे. आता हे काडतूस दाताने तोडून बंदुकीमध्ये भरायचं आहे, तर या काडतुसाला गायी आणि डुकराची चरबी लावली आहे अशी माहिती हिंदी सैनिकांमध्ये आणि मुस्लिम सैनिकांमध्ये पसरली. आता ज्या गायीकडे, ज्या गायीच्या हृदयात 33 कोटी देव राहतात, त्या गायीची चरबी आपण तोंडात घेणार. हिंदूंना गाय पूजनीय आहे आणि मुस्लिमांना डुकर हे निषिद्ध आहे, डुकराचं नाव पण घेत नाही. त्यामुळे हिंदी सैनिकांना, मुस्लिम सैनिकांना असं वाटलं की आमचा धर्म पाठवला जात आहे, आणि म्हणून त्यांनी ती काडतुस वापरण्याला नकार दिला. इंग्रजांनी सक्ती केली. ज्या सैनिकांनी ती काडतुस वापरायला नकार दिला त्यांना त्यांनी शिक्षा दिल्या. त्यांच्याकडे तुम्ही बघितलं असेल, सिनेमा दाखवतात, क्रांती सिनेमात दाखवलं, हंटर असतो, हंटरने मारायचे, तुरुंगात टाकायचे. मग एका सैनिकाला हंटरने मारलेला आहे. आता हे जे सैनिक आहेत बघा, थोडे तितके सैनिक नव्हते इंग्रजांकडे, 2,15,000 सैन्य होतं. या सैनिकांमध्ये जर त्याच वेळेला एकी झाली असती तर हे मुठभर इंग्रज केव्हाच गेले असते, पण त्याला वेळ लागला. पण या काडतुसामुळे मात्र हिंदी सैनिकांमध्ये असंतोष वाढत गेला. एकाला शिक्षा झाली, दुसरा रागवला, तिसऱ्याला शिक्षा झाली, चौथा, असं करत करत सर्व सैनिकांमध्ये राग उसळत होता. आणि त्या रागाची ठिणगी पडली बराकपूरमध्ये. ते चित्र पहा. मंगल पांडे दिसतंय का तुम्हाला? हो हो. अच्छा, मंगल पांडेवरून तुम्हाला समजलं असेल, खान मंगल पांडे होता माहिती ना? आमिर खान मंगल पांडे होता माहिती ना तुम्हाला? हो हो. आमिर खान नव्हता मित्रांनो. आमिर खानने मंगल पांडे नावाचा चित्रपट केला, त्यात मंगल पांडेचा रोल त्याने केला होता. हा जो मंगल पांडे आहे
या मंगल पांडेने ती एनफिल्ड बंदूक चालवण्यास नकार दिला. त्याने ज्या वेळेला नकार दिला त्यावेळेला काय घडलं, इंग्रजांनी त्याला पकडलं, तो त्यांच्या हातातून निसटला आणि तिथे असणाऱ्या 2-4 इंग्रजांवर त्यांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याला पकडलं आणि 12 मे 1857 फासावर लटकवलं. इथेच मुलांनो उठावाचा वणवा भडकला. उठावाचं लोण, ह्या बराकपूर मध्ये जो उठाव सुरू झाला त्याची बातमी मेरठला पसरली आणि मेरठच्या लोकांनी बंड केलं. मेरठ मधल्या संपूर्ण हिंदी पलटणीने इंग्रजांविरुद्ध उठाव केला. तिथल्या अधिकाऱ्यांना पकडलं, काहींना मारलं आणि या उठावाची बातमी संपूर्ण भारतभर पसरली आणि त्या हिंदी सैनिकांना अनेक हिंदी सैनिक येऊन मिळाले आणि मग यांनी आपला मोर्चा वळवला दिल्लीकडे. म्हणजे बंगालला उठावाची ठिणगी पडली, मेरठला उठावाचा भडका उडाला आणि मेरठ पासून दिल्ली 62 किलोमीटर आहे. हे उठाववाले दिल्लीमध्ये दाखल झाले. त्यावेळेला दिल्लीच्या गादीवर बहादूर शाह नावाचा मुघल राजा राज्य करत होता. वयस्कर झाला होता, वयवर्ष 70 वर्ष. त्याचं राज्य कमजोर झालं होतं, त्याला राज्य करता येत नव्हतं. मग अशा वेळेला दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी घेतली आणि त्या बहादूर शाहला संपूर्ण भारताचा बहादूर शाह डिक्लेअर केलं आणि त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये लढाई झाली. मित्रांनो, उठाववाल्यांनी दिल्ली जिंकली. आता आपल्या भारताची राजधानी दिल्ली आहे. दिल्ली जिंकल्यामुळं उठाववाल्यांना वाटलं आपण आता इंग्रजांना हरवलं आणि ते त्या ठिकाणी जल्लोष करत राहिले आणि त्याचाच फायदा इंग्रजांनी घेतला आणि चारी बाजूनी दिल्लीकडे सैन्य आलं, दिल्लीला घेरलं आणि मग त्या दिल्लीमध्ये असणाऱ्या सैनिकांची कत्तल झाली, दिल्ली लुटली गेली आणि या ठिकाणी उठाव हा चिरडला गेला. मित्रांनो, इथे उठाव संपलेला आहे. आपण पुढील तासाला उठावात घडलेल्या घटना समजून घेणार आहोत. मी तुम्हाला त्या उठावाची माहिती पुस्तकात न पाहता सांगितली. मित्रांनो, आता असं होऊ शकतं की बोलण्याच्या ओघात काही शब्द, काही नावं, काही गावं, काही घटना ह्या राहून गेल्या असतील. आता तो घरचा अभ्यास तुमच्याकडे आहे. तुम्ही घरी जा. तुम्ही हा आपला तास संपल्यावर हा पाठ वाचायचा आहे. महत्वाची नावं, गावं आली की त्याला पेन्सिलने अंडरलाईन करायची आहेत आणि उद्याच्या तासाला तुम्ही मला त्याबद्दल आणखी माहिती विचारणार आहात. काही शंका असणार तर त्या विचारणार आहात. आणखीन एक छोटासा अभ्यास देणार. मी इंटरनेट माझा मित्र म्हणून इंटरनेटवर ही माहिती सर्च केली आहे. ही माहिती आहे उमाजी नाईक यांची. उमाजी नाईकांची माहिती वाचताना बघा, त्यांचा जन्म दिसतोय 7 सप्टेंबर 1791.
किल्ले पुरंदर भिवडी येथे. मृत्यू 3 फेब्रुवारी 1832 खडकमाळ आळी पुणे या ठिकाणी. त्यांची ओळख महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून आहे. म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांच्या आधी हे क्रांतिकारक होते आणि म्हणून त्यांना आद्य क्रांतिकारक म्हणजे पहिले क्रांतिकारक म्हणतात. त्यांचा धर्म या ठिकाणी दिलाय. त्यांच्या वडिलांचं नाव आहे, आईचं नाव आहे लक्ष्मीबाई. आणि त्यांची जी माहिती मी सर्च केलेली आहे ती सर्च वाचून दाखवतो. उमाजींचे वडील पुरंदर किल्ल्याचे रक्षण करण्याचे काम करत होते म्हणून त्यांना नाईक ही पदवी मिळाली. उमाजी हे हुशार, चपळ व शरीराने धडधाकट होते. दानपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाड, तीरकामठा व गोफण वगैरे चालवण्यात पटाईत होते. दुसरा बाजीराव पेशवा यांनी इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करल्यानंतर पेशव्यांनी पुरंदर व वज्रगड रक्षणाची जबाबदारी रामोसी जमातीकडून काढून घेतली आणि म्हणून रामोसी जमातीवर उपासमारीची पाळी आली. हे सर्व इंग्रजांमुळे घडले आणि म्हणून त्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. याच इंग्रजांनी उमाजी नाईकांना दुसरा शिवाजी म्हणून त्यांचा गौरव केला. बघा मित्रांनो, ज्या इंग्रजांविरुद्ध उमाजी नाईक लढले त्या इंग्रजांना देखील उमाजी नाईकांच्या मृत्यूनंतर त्यांचा गौरव करणं भाग पडलं. इतकं त्यांचं कार्य मोठं होतं. तर अशी माहिती मी इंटरनेट माझा मित्र यावरून सर्च केली आणि ती तुम्हाला दिली. आता आपल्या या पुस्तकात आणखीन बरीच नावं आहेत. नानासाहेब पेशवे आहे, तात्या टोपे आहे, मंगल पांडे आहे, राणी लक्ष्मीबाई आहे. या सर्वांची माहिती तुम्ही इंटरनेटमध्ये सर्च करायची आहे, ती लिहायची आहे आणि उद्याच्या तासाला ती मला सांगायची आहे. आता आपण इथे थांबूया मित्रांनो. काही शंका असल्यास तुम्ही विचारू शकता.